नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत ती गुरुग्रहाच्या झालेल्या राशी बदलाबद्दलची. गुरुग्रह 2 जून 2026 पासून त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे कर्क राशीमध्ये आलेला आहे. त्याचं भ्रमण सुरू झालेलं आहे. कर्क राशीमधलं हे गोचर भ्रमण 2 जून 2026 पासून 25 जून 2027 पर्यंत राहणार आहे, म्हणजे जवळजवळ 13 महिने. परंतु 31 ऑक्टोबर 2026 ते 25 जानेवारी 2027 या 3 महिन्याच्या काळामध्ये गुरुग्रह अतिचारी गतीने सिंह राशीमध्ये सुद्धा जाणार आहे. गुरुग्रहाचा हा कर्क राशीत झालेला राशी बदल 12 राशींसाठी नक्की काय बरं फळ देतोय आणि या गुरुग्रहाचे शुभ फळ प्राप्त होण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. हा विषय थोडासा मोठा असल्यामुळे या विषयाचे आपण 4 भागामध्ये व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत. त्यापैकी पहिले 3 भाग प्रकाशित झालेले आहेत आणि त्या प्रत्येक भागात आपण 3-3 राशीबद्दलची माहिती घेतलेली आहे. पहिल्या भागामध्ये मेष वृषभ मिथुन, दुसऱ्या भागात कर्क सिंह कन्या आणि तिसऱ्या भागात तुळ वृश्चिक आणि धनु राशीची माहिती आपण घेतलेली. अवश्य ते सुद्धा व्हिडिओ पहा. तर हा असणार आहे शेवटचा भाग, म्हणजे चौथा भाग. या भागात आपण मकर, कुंभ आणि मीन या राशींबद्दलची माहिती घेत आहोत. तेव्हा हे सर्व 4ही भाग अवश्य आपल्या चॅनलमध्ये पाहायला विसरू नका. आपण आता पाहताय, पुन्हा एकदा आठवण करतो, या विषयातला चौथा भाग म्हणजे शेवटचा भाग. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची माहिती, शास्त्रोक्त माहिती आपण आपल्या या चॅनलमध्ये नेहमीच घेत असतो आणि आपणही माहिती जाणून घेण्याकरता चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा, जेणेकरून आमचे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकेल. मंडळी, अर्थातच ही माहिती आपल्या जन्मराशीनुसार, चंद्र राशीनुसार असणार आहे आणि आपल्या मूळ कुंडलीतील ग्रह पद्धतीनुसार हे परिणाम आपल्याला मिळतील, हे लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच या वर्षभरामध्ये म्हणजे जून 2026 ते जून 2027 आपल्या या 3 राशींसाठी नक्की कसा असणार आहे गुरु, काय करायचे उपाय, ही माहिती आपण घेत आहोत. तर चला सुरू करूया 10व्या राशीपासून. 10वी म्हणजे मकर. मकर राशीच्या 7व्या घरामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू झालेलं आहे. कुंडलीमधलं हे 7वं घर केंद्रस्थान असल्यामुळे गुरुग्रहाचे शुभ परिणाम जरा अधिक जास्त प्रमाणात मिळायला जास्त मदत होईल. शिवाय कर्क राशीमधलं हे फळ उच्चीचं असणार आहे, त्यामुळे निश्चितच उत्तम फळ मिळतील. विवाह, कोर्ट कचेरी, नवीन संबंध, व्यापार, उद्योग यासाठी कुंडलीमधलं हे 7वं घर अभ्यासलं जातं. त्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींमध्ये असणारी जी काही शुभफळ आहेत ती बऱ्यापैकी मिळायला मदत होईल. शिवाय 12व्या आणि 3ऱ्या घराचा गुरुग्रह हा स्वामी ग्रह असल्यामुळे कार्याच्या अनुषंगाने देश विदेशातील दौरे, प्रवास यशस्वी होण्यासाठी सुद्धा हा कालखंड आपल्याला विशेष मदत करेल. तर कामाचा वेग आणि गती चांगली वाढण्याचा संकेत सुद्धा मिळत आहे. या गुरुची एकादश म्हणजे लाभ, प्रथम म्हणजेच व्यक्तिमत्व आणि तृतीय म्हणजे पराक्रम, भावंड या स्थानांवर शुभदृष्टी पडत असल्यामुळे मित्रपरिवार, भावंड यांच्याकडून आपल्या कामाच्या, कार्याच्या बाबतीत चांगलं सहकार्य, मदत आणि मार्गदर्शन सुद्धा होईल. आपल्या कामाचा गुणगौरव आणि आपल्या नावलौकिक वाढण्यासाठी या गुरुग्रहाची शुभदृष्टी अत्यंत सुंदर रीतीने सहाय्यभूत ठरेल. वैवाहिक सौख्य देणारा हा गुरु असणार आहे. तसेच विवाह इच्छुक मंडळींसाठी या काळात विवाहाचे शुभयोग निर्माण होत आहेत. त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींनी त्या दृष्टीने अवश्य आपली पावले उचलावीत, लक्ष द्यावं, फार महत्त्वाचं राहील. जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी या काळात भागीदारीत व्यवसाय सुरू करायला बिलकुल हरकत नाही. तर कोर्ट कचेरीची कामं, व्यवसाय वृद्धी, नवीन जागेत व्यवसायाचं स्थलांतर, नवीन व्यवसायाची सुरुवात किंवा नवीन एखाद्या प्रॉडक्टची आपल्या जुन्याच व्यवसायामध्ये असलेले इंट्रोडक्शन, जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावरचं काम, अशा बऱ्याच चांगल्या गोष्टींची सुरुवात करणं, त्या संदर्भातले निर्णय घेणं, यासाठी हा गुरुग्रहाचा बदल आपल्याला शुभ आणि अनुकूल असणार आहे. पराक्रम स्थानातील शनी ग्रहावर गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत आहे, जो आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी, ज्याचा लाभ शेती, तंत्रज्ञान, मशिनरी, गाड्यांचं गॅरेज, स्पेअर पार्ट्स, बांधकाम साहित्य, कायदा, न्यायव्यवस्था, अकाउंटिंग, खनिज द्रव्य, पेट्रोकेमिकल, तेल, लोखंड, पोलाद अशा क्षेत्रात
काम करणाऱ्या मंडळींना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसेल, त्याचा लाभही सुंदर होईल. कामानिमित्ताने देश-विदेशातील दौरे लाभदायक राहतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मनासारख्या नोकरीचा योग या कालखंडात जुळून येतो आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र अवश्य वाढवा आणि करा. यानंतरची राशी आहे 11 म्हणजे कुंभ राशी. कुंभ राशीच्या 6व्या घरातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे, ज्याचा सर्वाधिक लाभ नोकरदार मंडळींना होताना दिसेल. कुंभ राशीच्या 2ऱ्या म्हणजे धन, कुटुंब, वाचा आणि 11व्या म्हणजे लाभ या स्थानाचा स्वामी ग्रह प्रत्यक्ष गुरु आहे आणि 6व्या घरातून या गुरुग्रहाची जी शुभ दृष्टी आहे ती पडणार आहे 10व्या, 12व्या आणि 2ऱ्या घरावर. त्यामुळे नोकरीत काही मनासारखे लाभ या कालखंडात नोकरदार मंडळींना होताना दिसते. त्यामुळे ज्यांना चांगल्या पगारासाठी, चांगल्या पॅकेजसाठी, चांगल्या उद्दिष्टासाठी नोकरीमध्ये बदल करायचा आहे, त्याने अवश्य या काळात योग्य ते प्रयत्न हाती घ्यायला बिलकुल हरकत नाही. आणि जी नवीन मंडळी आहे, जी नोकरी शोधत आहे, त्यांनी सुद्धा आपल्या नोकरी शोधण्याच्या प्रयत्नामध्ये वाढ जोरकसपणे करावी. फार लाभ मिळण्याचे योग आहेत. परदेशातील नोकरीसाठी सुद्धा एक गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्याला लाभाचं ठरणार आहे, तर ती मंडळी सुद्धा प्रयत्न करू शकते. तसेच जुन्या काही गुंतवणुकीवर अवश्य लक्ष द्या, कारण जुन्या गुंतवणुकीत लाभ होण्याचे योग या काळात उत्तम आहेत. याचा अवश्य लाभ घ्या. योग्य ठिकाणी प्रॉफिट बुकिंग अवश्य करा. तर ज्यांना नवीन गुंतवणुकीमध्ये काम करायचं, नवीन गुंतवणुकी करायच्या आहेत, त्यांनी अवश्य योग्य मार्गदर्शन घेऊन व्यवस्थित नियोजन करून आपल्या नवीन गुंतवणुकीवर सुद्धा काम चालू करावं. 6वं घर हे शत्रू, गुप्त शत्रू, विरोधक यांचं स्थान असून याच स्थानात गुरुग्रह आल्यामुळे कार्याच्या ठिकाणी होणारा विरोधकांचा त्रास आणि अडथळा दूर होऊन कार्याचा वेग आणि विस्तार करायला हा कालखंड निश्चित फायद्याचा राहील. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये जी मंडळी कार्यरत आहेत किंवा नव्याने या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात, त्यांनी अवश्य आपले प्रयत्न जोरकस वाढवावेत. उत्तम संधी या काळात निर्माण झालेली दिसत आहे, याचा लाभ अवश्य घ्यावा. धन आणि कुटुंब स्थानावर गुरुग्रहाची शुभदृष्टी आर्थिक उत्पन्नाचे नवनवीन स्रोत दृष्टीपथात यायला मदत करतील. त्यामुळे नोकरीच्या बरोबरीने आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी काही इतर उत्पन्नाच्या माध्यमांवर किंवा व्यवसायावरती लक्ष केंद्रित करायचं तर अवश्य करू शकता. धनवृद्धी करणारा हा गुरुग्रहाचा शुभयोग आहे. तसेच कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी केलेले आपले प्रयत्न या काळात सफल सुद्धा बऱ्यापैकी होऊन कुटुंबाला सुंदर लाभ होईल. कुंडलीमधलं हे 2रं घर वाचस्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे ज्यांचं कार्यक्षेत्र बोलण्याशी संबंधित आहेत, त्यांना या गुरुग्रहाबद्दल अधिक लाभाचा राहील. जसं की रेडिओ जॉकी, शिक्षक, प्राध्यापक, कन्सल्टंट, निवेदक, भाषातज्ञ, दुभाषी, मध्यस्थ, एजंट, पत्रकार, मार्केटिंग पर्सन, इव्हेंट मॅनेजमेंट, लेखक अशा विषयात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी अवश्य चांगल्या संधी निर्माण होत आहेत. तेव्हा त्या संधीकडे अवश्य लक्ष द्या आणि या संधीचा लाभ पदरात पाडून घ्या. असं असलं तरी पैशाचा वायफळ खर्च आणि आरोग्याच्या तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष बिलकुल करू नका. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे, अशा मंडळी त्यांच्या जुन्या आरोग्याच्या समस्या पुन्हा भेडसावू शकतात, डोकं वर काढू शकतात. तेव्हा त्यावर जाणीवपूर्वक काटेकोर लक्ष द्या. आणि आता शेवटची म्हणजे 12वी राशी. आता या 12व्या म्हणजे मीन राशीमध्ये पंचम या शुभ स्थानात गुरु महाराजांचं पदार्पण झालेलं आहे आणि वर्षभर ते त्या ठिकाणी राहणार आहे. मीन राशीला सध्या शनी ग्रहाची 7.5 सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच कामांमध्ये म्हणावं तसं आपल्या प्रयत्नांना यश दृष्टीपथामध्ये येताना दिसतही नाही. जीवनामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे निर्माण झालेले आपण अनुभवत असाल. प्रगतीचा वेग म्हणावा तसा वाढतही नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्या राशीचा आणि आपल्या कर्मस्थानाचा स्वामी ग्रह गुरु हा शुभ अशा पंचम स्थानामध्ये येणं आपल्यासाठी भाग्याचंच ठरेल. आपल्या पूर्व कर्मानुसार आपण आधी काही जे कष्ट मेहनत घेतली आहे त्याची सर्व शुभ फळं आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी हा पंचम स्थानातील गुरुग्रह आपलं यश आणि आपला आनंद वाढवायला निश्चित मदतगार ठरणार आहे. संतती, उच्च शिक्षण, प्रेमसंबंध यासाठी हे पंचम स्थान अभ्यासलं जातं. त्यामुळे साहजिकच या संदर्भात गोष्टींमध्ये शुभ परिणाम आपण अनुभवू शकणार आहात या वर्षभरात. विशेष करून विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट, सिलेक्शन्स, इंटरव्ह्यूजमध्ये, स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये घेतलेल्या मेहनतीला योग्य तो शुभ आणि सकारात्मक परिणाम द्यायला गुरुग्रहाचा हा पंचम स्थानातला प्रवास लाभाचा राहील. भाग्यस्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी अडून राहिलेली विवाह, वास्तुशांत आणि इतर काही धार्मिक आणि मंगल कार्य करण्यासाठी
शुभ आशीर्वाद देणारा राहणार आहे. तर लाभस्थानावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी कार्याच्या अनुषंगाने नवीन ओळखी, नातेसंबंध यामधून लाभाची गणित जुळवायला मदत करेल. तसेच आपले मित्र परिवार, कामाच्या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी, सहकारी वर्ग यांची सुंदर साथ सोबत मिळेल. तसेच प्रथम स्थानातील शनी ग्रहावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी शनीच्या 7.5 मधील दाहकता कमी करून पुन्हा एकदा कामातील आत्मविश्वास, धैर्य, उत्साह वाढवायला मदत करेल. यामुळेच आपल्या व्यक्तिमत्व विकासावर अवश्य काम करा. नवीन काहीतरी आपल्या कार्याच्या अनुषंगाने शिक्षण घ्या, अपडेट आणि अपस्किलिंग करा. या काळात जास्त ते फायद्याचं राहील भविष्यासाठी सुद्धा. या गुरुग्रहाचा प्रभाव समाजकारण, राजकारण, शिक्षण क्षेत्र, कायदा, हॉटेल व्यवसाय अशा कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींसाठी सुद्धा बऱ्यापैकी साथ देणारा, यश देणारा राहणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांनी मात्र अवश्य गुरुग्रहाचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी गुरुग्रहाचे काही उपाय जे आहेत ते अवश्य करावेत. त्यातला पहिला उपाय म्हणजे गुरुग्रहाचा मंत्र जप रोज कमीत कमी 3 माळा अवश्य करा. ओम गुरवे नमः, ओम ब्रूम बृहस्पतये नमः. शक्य झालं तर सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं वाचन गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. तसेच या गुरुवार आणि पौर्णिमेच्या दिवशी गाईला घास देणं, दत्तस्थानामध्ये जाऊन दर्शन घेणं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या देवघरात गुरुग्रह यंत्र, सर्व कार्यसिद्धी यंत्र अवश्य पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घ्यावं, त्याचं पूजन करणं लाभाचं राहील. तसेच आपण जर कोणी गुरु केलेले असतील त्यांच्याकडून काही मंत्र दीक्षा घेतली असेल तर ती सुद्धा असलेली दीक्षा परिपूर्णपणे सफल करण्याचे प्रयत्न करावे. तर मंडळी ही होती गुरुग्रहाच्या राशी बदलाची संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा आणि आवडला असेल लाईक सुद्धा करा. मंडळी चातुर्मास सुरू होतोय आणि यामध्ये किंवा या गुरुग्रहाच्या भ्रमणातले शुभ परिणाम वाढवण्याकरता विविध प्रकारचे आपले जे आध्यात्मिक बैठक आहे ती वाढवण्याकरता विविध मंत्र आणि स्तोत्र यांचा अवश्य उपयोग करा. आणि अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांचं संकलित केलेलं आणि त्याबद्दल विशेष माहिती प्रदान करणारं अतिशय सुंदर पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला संपर्क नंबर 9892156163 या संपर्क नंबरवर आपण 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. शिवाय हे पुस्तक चातुर्मासाच्या निमित्ताने आपण आपल्या मित्रपरिवार, नातेवाईकांमध्ये सुद्धा वाटप करू शकता. तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन, पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये 108 नावं, विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची संकलित केलेली आहेत. हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोनपे करून मागवू शकता. तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, वास्तू दोष निवारण यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, नवग्रह यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, धूपदीप पात्र जे वास्तूतली शुभ चैतन्य ऊर्जा वाढवायला मदत करतं. या संदर्भात कुठलीही गोष्ट आपल्याला मागवायची असेल, ऑर्डर द्यायची असेल, आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य द्या. त्याचप्रमाणे वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास जे आम्ही ऑनलाईन पद्धतीने देत असतो, त्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून, परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही हे मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता. यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा, माहिती घ्या, नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. नंबर पुन्हा एकदा सांगतो 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. तर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा. आणि हो मंडळी, आपल्या राशीचं गुणवैशिष्ट्य, कार्यवैशिष्ट्य, आरोग्य, करिअर, शिक्षण या संदर्भातली सखोल माहिती घेण्यासाठी प्रत्येक राशीचे व्हिडिओ आपण प्रकाशित केलेले आहेत. ह्या सर्व 12 व्हिडिओंची लिंक खाली देत आहोत, अवश्य पहा, ज्यामध्ये आपले राशी आणि नक्षत्रांची सुद्धा सखोल माहिती आणि उपाय दिलेले आहेत. तसेच मंडळी दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या राशींचे मासिक आणि दैनंदिन विषयाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. त्यासाठी अवश्य आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा
आणि अवश्य याही महिन्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या. मंडळी, पुन्हा एकदा कळावे लोभाय असावा. धन्यवाद.